न्यूजविक मराठी डिजिटल युगाचं डिजिटल चॅनल। 370 कलम काश्मीरमधला असेल, आणखी काही निर्णय जे आहेत हे बाळासाहेबांना अभिप्रेत होते आणि बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं काम आणि त्यांचे निर्णय आणि त्यांची भूमिका घेऊनच आपण पुढे निघालो। त्या भूमिकेमध्ये कधी तडजोड होणार नाही। शिवसेना भाजप युती जी आहे त्या विचारांवर झालेली आहे आणि बाळासाहेबांचं स्वप्न, बाळासाहेबांची भूमिका आणि हे सगळे जे काही त्यांचे उद्देश होते ते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब आणि आपले गृहमंत्री अमित शाह साहेब म्हणजे हे सर्व पूर्ण करतायत, पुढे नेत आहेत। 370 झाला, राम मंदिर देखील आता उभं राहत आहे, त्याचं शुभारंभ होईल आणि त्याही वेळेस काही लोक चेष्टा करत होते, मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, पहिले सरकार पहिले मंदिर फिर सरकार, हे सगळं आपल्याला माहित आहे, त्यात मी जात नाही। पण हे सगळं बोलून 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 पण शेवटी मोदी साहेबांना धन्यवाद दिले पाहिजे की बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं, त्यांना त्यांची भूमिका असलेली जे काही विचारधारा घेऊन आणि या देशाला पुढे नेत आहेत आणि हे सगळं जे काही वाटत होतं लोकांना स्वप्नवत त्याची पूर्तता करतात, केली आहे आणि त्यामुळे आम्ही देखील त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय। आज म्हणून डबल इंजिनचं सरकार म्हणून आपण बोलतो, कारण केंद्राकडून देखील आपल्याला मदत हवी असते। केंद्र म्हणजे आपल्या पालक आहे आणि म्हणून आज जे काही आपले प्रस्ताव राज्याचे आम्ही पाठवतो त्याला कुठेही कटौती न करता ते मंजूर करतात। त्यामुळे राज्याच्या विकासाला एक वेग आलेला आहे, एक चालना मिळालेली आहे आणि याच्यामुळेच खरं म्हणजे इथे देवेंद्रजी बाजूला आहेत म्हणून मी बोलत नाही, परंतु त्यांनी जे काम केले, सुरू केलेलं त्यांच्या मुख्यमंत्री कारकिर्दीमध्ये ते सगळे कामं आता पुन्हा सुरू झाली। त्यांचे जे म्हणजे खऱ्या अर्थाने फ्लॅगशिप ड्रीम प्रोजेक्ट होते, समृद्धी जी आपला मेट्रो आणि आपला जलयुक्त शिवार, असे अनेक प्रकल्प जे आहेत लोकहिताचे, तर हे सगळे स्पीड ब्रेकर आम्ही दूर केले आणि केंद्राच्या मदतीने आज आम्ही केंद्राकडे जी मदत मागतो ते देत आहे। यापूर्वीच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सगळे अहंकाराने भरले होते, इगो होता आणि त्यामुळे कसं काय कोणी घरी आणून देणार नाही पैसे, आपल्याला मागणी केली पाहिजे, आपल्याला प्रस्ताव पाठवले पाहिजे आणि आपण जे करतोय त्याला पूर्णपणे पाठिंबा मोदी साहेबांचा मिळतोय आणि म्हणूनच या देशाला पुढे नेण्याचं काम मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली होत आहे आणि म्हणून ताईंनी पण त्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे आणि आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे। आज देश जो ज्या पद्धतीने जगभरामध्ये आपल्या देशाचं नाव लोक आदराने घेत आहेत, इतर देशांची देखील अर्थव्यवस्था ढासळलेली असताना आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम मोदी साहेब करतात, यावर निश्चितपणे हा देश देखील महासत्तेकडे नेण्याचा प्रयत्न होतोय आणि राज्याचा देखील त्याच्यामध्ये वाटा असला पाहिजे आणि म्हणून आम्ही हे सगळं करतोय। त्यामुळेच राज्यावर, सरकारवर आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेवर सर्व लोक विश्वास ठेवत आहेत आणि म्हणूनच हे सगळे प्रवेश होत आहेत आणि म्हणून मी आज आपल्या नीलमताईंचं मनापासून स्वागत करतो। ते एक आपलं नेहमी त्यांनी धाडसाने काम केलेलं आहे, कुठेही अन्याय झाला महिलावर नीलमताई पोचायच्या तिकडे, आता तुम्हाला अगदी म्हणजे मनासारखं काम करता येईल, अन्यायाला वाचा फोडता येईल, तो फोडला तुम्ही आज आणि आता पुढे खूप काम करायचं आहे आपल्याला। शेवटी आपला उद्देश एकच आहे की सर्वसामान्याला न्याय देणं, महिला भगिनींचं सक्षमीकरण करणं, या ठिकाणी महिलांचं धोरण असेल, इतर जे काय आणि शेवटी महिलांच्या बाबतीमध्ये महिलाच आपण काम करणार आहोत। त्यामुळे नक्की तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत। सरकार आपल्या पाठीशी आहे, मी आहे आणि देवेंद्रजी स्वतः इकडे बसलेले आहेत आणि त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही। खूप ताकदीने आपण काम करा आणि या राज्यातल्या महिला वर्गाला आपण न्याय द्या।
सीएम साहब संवैधानिक पद पर सीएम साहब संवैधानिक पद पर बैठे एक व्यक्ति को जो विधानसभा के उपसभापति हैं ले रहे हैं किस तरीके से, और शिवसेना मतलब उद्धव ठाकरे गुट अभी भी ईगो से भरा हुआ है, अपने लोगों से संवाद नहीं कर रहा है, किस तरीके की सिचुएशन दिख रहा है? अरे भैया वो दूसरे कोई पार्टी में नहीं जा रहे, जो हमारी शिवसेना है ना, जो अधिकृत है उसी में काम कर रहे हो. देवेंद्र, प्रश्न आपल्याला आहे की आपण पहिल्यांदाच या शिवसेनेच्या पक्षप्रवेशासाठी उपस्थित राहिलेले आहेत. नेमक्या भावना काय, एकत्र आपण पहिल्यांदाच पक्षप्रवेशाच्या वेळी दिसत आहे, काय संदेश द्यायचा आहे नेमका? असं आहे की शिवसेना आणि भाजप ही एक इमोशनल युती आहे. आम्ही 25 वर्ष सोबत राहिलो, ठीक आहे, कधी नेत्यांची भांडणं झाली असतील, पण आम्ही विचाराने आणि मनाने एक आहोत. आणि त्यासोबत आज नीलमताईंचा प्रवेश होतोय, नीलमताईंचे आमचे व्यक्तिगत संबंध देखील आहेत. त्यामुळे साहजिकच माझी देखील इच्छा होती की या प्रवेशाला आम्ही उपस्थित राहावं आणि नीलमताईंना शुभेच्छा द्याव्यात, म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जसं सांगितलं की नीलमताई काही दुसऱ्या पक्षातनं प्रवेश करत नाही आहेत, तर आज खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचं काम हे एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात चाललेलं आहे. आणि त्याच विचारांवर विश्वास ठेवून नीलमताईंनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे अतिशय रॅशनल अशा प्रकारचा विचार करून त्यांनी हा निर्णय केलेला आहे. आणि म्हणून मी आमच्या सगळ्यांच्याच वतीनं नीलमताईंचे मनापासून अभिनंदन. देवेंद्र जी सभापति बिठाने को लेकर चूंकि जो आंकड़ा कम था सरकार के पास, अब धीरे धीरे करके बढ़ता जा रहा है, आपका क्या इस सेशन में सभापति का चुनाव होना तय हो जाएगा? देखिए, अभी तो इसके ऊपर हम लोग बैठेंगे, तय करेंगे. अभी ये सारी चीजें तय नहीं की है, क्योंकि अभी आपको पता है कि हम दोनों हैं और हमारे साथ अभी एक तीसरे मित्र भी है, तो सब मिलकर बैठकर इसका निर्णय करेंगे. आता नीलमताई आलेल्या आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस देखील आलेला आहे. अजून काही मिशन असेल तर आताच जाहीर करून टाका, कारण का सगळ्यांना उत्सुकता की अजून काय. मला सांगलीच्या जरा पुढे असं एक मिनिट सांगलीच्या पुढे कार्यकर्ते या सांगलीच्या पुढे त्या सुनीता मोरे सांगलीमध्ये बिल्कुल स्वस्थ लोकतंत्र के लिए विपक्ष बहुत आवश्यक है. प्रवेश है त्यांचा संजय, और उसमें भी मैं ऐसा कहता हूँ कि कंस्ट्रक्टिव विपक्ष, बरोबर आहे. डिस्ट्रक्टिव विपक्ष नहीं चाहिए, कंस्ट्रक्टिव विपक्ष. देश के अंदर जिस प्रकार से डिस्ट्रक्टिव विपक्ष दिख रहा है वो भी स्वस्थ लोकतंत्र के लिए ठीक नहीं है. लेकिन हम ये मानते हैं, इसीलिए अभी विपक्ष में लोग हैं ना. पवार साहब अभी दौरा करने वाले हैं, कल से उनका दौरा शुरू होगा नासिक से. प्रभाकर दूसरे पार्टी को खड़ा करेंगे, और एक बड़ा चैलेंज जो है आने वाले समय में आगे सरकार को मिल सकता है. आपको लगता है क्या जब वो घूम रहे हो? देखिए, पहली बात तो यह है कि जैसा उन्होंने अनाउंस किया है, वैसे अजित दादा ने भी अनाउंस किया है कि वो भी सभाएं करेंगे. सीएम साहब और मैं तो पूरे राज्य में घूम ही रहे. हमारी तो हर 2 दिन बाद एक सभा या तो सीएम साहब की होती है या मेरी होती है. सभाएं हम भी कर रहे हैं. देखिए, हमारी सभाओं को भी तो लोग आते हैं ना, 30-30, 40-40 हजार लोग हमारी सभाओं को भी आते हैं. लोकतंत्र है भाई, जिसको सभा करने करे. उनकी बात 83 साल का योद्धा मैदान में, 83 साल का योद्धा जब वो कहते हैं तो योद्धा को किस तरीके से देखते हैं? 83 साल का योद्धा मैदान है कि हमारी उनको शुभकामनाएं हैं. वो 100 साल तक जिए, जितने साल तक राजनीति करना है करे. अब उनके कुछ लोगों को ये लगता है कि वो 83 साल ऐसा उल्लेख करके एक सिंपैथी लेने की कोशिश उनके कुछ कार्यकर्ता कर रहे हैं. हम लोग उसकी ओर ध्यान नहीं देंगे. एक पार्टी का प्रमुख घर बैठा था, इसलिए कुछ लोग बाहर निकले. एक पार्टी का प्रमुख घर पे बैठा था, इसलिए कुछ उन्हें छोड़कर बाहर निकल आए, और दूसरा पार्टी का प्रमुख घर पे बैठता ही नहीं, इसके लिए कुछ लोग बाहर निकल आए. नहीं, अभी क्या है, अभी मैंने सबको बाहर निकाल दिया है. अब सब बाहर गए. सबका इलाज भी हो गया है,
किसी को पट्टे बिट्टे लग गए तो पट्टे भी निकल गए और घूम रहे सब। सर लगातार ये कहा जा रहा है, ऐसा बताया जा रहा है, एनसीपी को कहा एडजस्ट करेंगे। अरे सबको एडजस्ट हो जाएगा, कोई चिंता अभी तक अरे भैया सही वक्त पे हम लोग सब करेंगे, बैठेंगे हम लोग तीनों भी साथ में और सब बराबर हो जाएगा, कोई चिंता मत करो। पालक मंत्री नहीं है, पोर्टफोलियो नहीं मिल रहा उनको, तो ऐसे अरे वो पहले कह रहे थे ना, पहले कह रहे थे ना, अच्छा पहले कह रहे थे। इनकमिंग चालू है, ऐसा लगता है विपक्ष में मात्र 2 नेता बनेंगे। हाँ। क्या अगर 2 ही नेता रह जाएंगे? अरे ये बात उन्होंने सोचनी चाहिए। ये नौबत क्यों आई है, इसका आरोप लगाने से आत्म परीक्षण आत्मचिंतन करने की नौबत आई है। आरोप लगाने के बदले आत्म परीक्षण करना चाहिए। नाराज क्यों है? कहने के 2 महीने का वो अवकाश देना चाहता है, कई पार्टियों से ऑफर है, ये स्थिति पंकजा मुंडे के बारे में क्यों है? अरे भाई एक समय एक आदमी पूछो ना यार, ऐसा क्यों कर आपका सवाल मेरे सामने आ गया। पंकजाताई भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत, त्या आमच्या पक्षाच्या एक ज्येष्ठ नेत्या आहेत। आत्ता त्यांनी असं सांगितलेलं आहे की 2 महिने मी त्या ठिकाणी सुट्टी घेणार आहे। आम्ही त्यांच्याशी संवाद करू, त्यांच्या मनात काय ते जाणून घेऊ। ही शक्यता आहे की आज समजा एनसीपी आमच्यासोबत आलं तर आमच्या पक्षातल्या काही लोकांचा त्यांच्याशी संघर्ष होता, त्याच्यामुळे सगळ्यांनाच ते एकदम रुचेल, पटेल, आवडेल, सगळेच स्वागत करतील असं आम्ही समजत नाही, आमच्यासोबत आलेली समजत नाही। त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये संवादात्मक मार्ग निघत असतो। भारतीय जनता पार्टीचे शीर्षस्थ नेते, कारण पंकजाताई या देशाच्या भारतीय जनता पक्षाच्या सचिव आहेत, त्यामुळे आमचे जे वरिष्ठ नेते आहेत ते त्यांच्याशी संवाद करतात। पंकजाताई ये हमारी भारतीय जनता पार्टी की नेशनल सेक्रेटरी है, वो राष्ट्रीय स्तर की हमारी नेता है और उन्होंने उनके कुछ व्यक्तिगत मत भी है। विशेष रूप से आज राष्ट्रवादी कांग्रेस हमारे साथ आने के बाद ये बात तो सही है कि हमारे यहाँ के कुछ लोगों का लगातार संघर्ष राष्ट्रवादी कांग्रेस से रहा है, तो एक दिन में तो सारे लोग उसको एक्सेप्ट भी नहीं कर सकते, तो इसलिए ऐसे कोई ना कोई चीजें सामने आएगी। लेकिन मैं ये मानता हूं कि पंकजाताई भारतीय जनता पार्टी की वरिष्ठ नेता है, वो हमेशा पार्टी के साथ रही हुई है, इसलिए हमारे पार्टी का शीर्षस्थ नेतृत्व उनसे बातचीत करेगा। उनके मन में अगर कोई बात होगी तो हम समझ लेंगे और मुझे ऐसा लगता है कि हमारी पार्टी में लगातार वो काम करती रहेगी और अच्छे तरीके से नेतृत्व भी करती रहेगी। शिंदे साहब आपसे सवाल है कि आपके पार्टी के भीतर भी लगातार नाराजगी है, वो सामने आ रही है। आपको किसी ने कहा है? नहीं, इस तरह की बात। अरे भैया कल ही महीने परसों रात हमारी शाम को बैठक हुई है और उस बैठक में जो सवाल सभी लोगों के मन में थे वो सभी सवालों का मतलब निपटारा हुआ है, निराकरण हुआ है। और जो अभी देखिए अजीत दादा पवार जैसे उप मुख्यमंत्री जी ने कहा कि अभी यहाँ जब विपक्ष में थे तब हमारे लोगों का भी सभी लोगों का मेलजोल तो नहीं था ना उनके साथ, तो थोड़ा तो हो जाएगा, वो हुआ है, लेकिन वो सब समाधान हुआ है। हमारी पार्टी जो है, पहली बात आपको बताता हूं मैं, जब हमने निर्णय लिया तब हम सत्ता में थे हम, मेरे साथ 8 मंत्री थे और सत्ता छोड़ने वाले हम लोग हैं। इसलिए हमारे विधायक जो है सत्ता की लालच में ये साथ में नहीं आए हैं। ये 50 लोग आए सत्ता की लालच में, कुर्सी की लालच में नहीं आए। जो कुर्सी और सत्ता के लालच में जो गलती 2019 में जिन्होंने की थी उनको ये आज सब जो भुगतना पड़ रहा है वो ये उनकी गलती है। हम सत्ता की लालच में नहीं, हमको मालूम नहीं, मालूम था क्या होने वाला आगे, हम तो सत्ता से बाहर आ गए। इसलिए हमारे विधायक जो है समझदार है, विकास काम उनके चुनाव क्षेत्र में विकास करना चाहते और 2.5 साल में उनको 1 रुपया नहीं मिला था।
हमारे पिछले साल भर में उनके चुनाव क्षेत्र में इतने विकास के काम हुए हैं जो लोगों को चाहिए वो देने का काम किया है। ये मंत्री तो ठीक है, मिलते रहता है, जाते रहता है, वो परमानेंट नहीं है। तो इसलिए ऐसा कुछ सोचो मत। ये जो है ये विपक्ष वाले बार बार ये अफवाह फैला रहे, बोले मुख्यमंत्री नाराज है, बोले यहाँ तक बोले कि मुख्यमंत्री इस्तीफा देने वाले हैं या क्या करने वाले हैं। ये सब उनके मनगढ़ंत कहानी है। और आप जो है मैंने कल भी बताया है, उसको आप बताओ, उनको वो जो बोलते हैं वही मत बताओ। महाराष्ट्र में शरद पवार और उद्धव ठाकरे दोनों लोग दौरे पर जा रहे हैं और दोनों का कहना है सरकार के खिलाफ जनता को खड़ा करेंगे। अरे अच्छा है ना, जाने दो ना, क्या प्रॉब्लम है। अभी हम लोग जाते हैं, हजारों लोग आते हैं, हम 3 जाएंगे। हम 3 जाएंगे, ये 2 मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होईल तातडीने, एकदम अर्जंट। तुम्हाला कळवतो ना आम्ही। सर कांग्रेस को लेकर भी ये चर्चा है, देवेंद्र फडणवीस एक बड़ा गुट जो है कांग्रेस के लिए अपने साथ लेने वाले, क्या ये चर्चा सही है? अरे अशोक चव्हाण का नाम सबसे आगे। आप हमेशा ये याद रखना, जो चर्चा होती है वो कभी होता नहीं है, जो आपको पता नहीं होता है वही होता है। अबे आप ही बोलते हो कि विपक्ष को रखने का है कि नहीं, कुछ विपक्ष भी चाहिए, आप ही बोल रहे हैं। क्या एनसीपी आपका एनडीए का हिस्सा बनेगा? एनसीपी आपके एनडीए का हिस्सा बनेगा? सीएम साहब विधानसभा में विपक्ष का नेता कौन होगा, इस पर सवाल खड़ा होगा कि कौन होगा विपक्ष का नेता? वो अध्यक्ष तय करेंगे। आकाश तुम्ही इकडे जा ना, या बाजूला माऊली, या बाजूला मागे ना तुला उमेश जाने दो, अभी मेरा कॉल आयो हमें टीवी नहीं था हमारे लिए निकल रहे